दशरथ, भास्कर और नितिन। सपना तो संजोया है आपने जरूर, लेकिन सामने भी एक ऐसी टीम है जिन्होंने मुंबई में इस साल सुप्रीमो जीता, जिन्होंने सभी टीम को रौंदा और टेनिस के एक महामेले में जीत हासिल की है। और शक्ति ट्रॉफी में भी, यानी कि दो बड़ी प्रतियोगिता मुंबई में जो होती है, कई खिलाड़ियों का सपना होता है उस प्रतियोगिता का फाइनल खेले और फाइनल जीते। उस सपने को पूरा किया है वेदांत वर्णे के इन खिलाड़ियों ने, यानी कि टक्कर बराबर की होगी। तो बिल्कुल आजम शेख मैदान के अंदर जाइए। और इन छोटे छोटे बच्चों ने काफी मेहनत की है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। तो कृष्णा सातपुते से मैं गुजारिश करना चाहूंगा, ये इनकी ख्वाहिश है कि आपके साथ वो फोटो खिंचवाना चाहते हैं। आजम शेख जाइए, आप जल्दी जाइए। अजीम शेख, काफी मेहनत की है इन लोगों ने इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए, और आपके वो फैंस हैं। डीजे साठे देखिए काफी मेहनत करते हुए नजर आ रहे हैं। और हमारे तुषार धुमाल, श्री गणेश स्पोर्ट्स होम के मालिक, फोटो सेशन हो रहा है। बड़े सितारे चलो हो गया। तो प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी गैसू और रवि, पिछले मुकाबले के ये दो हीरो हीरो लेकिन जिस तरह से गेंदबाजी की इन्होंने, ये अगर 50 का आंकड़ा भी छूते हैं ना, सामने कृष्णा सातपुते, इजाज कुरैशी जैसे अति महारथी क्यों ना हो, ये टक्कर कांटे की होगी। 50 अगर छूते हैं 4 ओवर में, तो जिस तरह से इनकी गेंदबाजी में पैनापन मैंने देखा है इस टीम के, वेदांत वर्णे की गेंदबाजी, प्रभाकर देशमुख ने भी हीरे चुने हैं अपनी टीम में। तो दूसरी तरफ डीवीएन, यानी कि दशरथ, भास्कर और नितिन, इन्होंने भी अपनी टीम में क्रिकेट की कायनात का कोहिनूर चुना है। कृष्णा सातपुते, बबलू पाटिल, रवि तोड़कर, इजाज कुरैशी, गेंदबाज आसिफ। आसिफ, गेंदबाज आसिफ, स्ट्राइकर एंड पर रवि, नॉन स्ट्राइकर एंड पर गैसू। मुकाबला शुरू करे डीवीएन बनाम वेदांत 11 वर्णे। समीर मसूरकर देखिए पिछली 3 रातों से सोए नहीं है, लेकिन फिर भी उनके चेहरे पर मुस्कान है, इस टूर्नामेंट की सफलता की मुस्कान है वो। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद। गेंदबाज आसिफ द्वारा अंपायर की तरफ देख रहे हैं बल्लेबाज पप्पू तोड़कर, विकेट कीपर दस्तानों में जो उनके गेंद गई सीधा। ना योगेश पेंडकर आए, ना पंकज जाधव। कलाइयों के सारे इस गेंद को मोड़ा, रवि ने शॉर्ट मिड विकेट के ऊपर इस गेंद को फील्ड किया, सिंगल मिला, खाता खुल चुका है वेदांत वर्णे का। 2 गेंदों की समाप्ति, 1 रन बगैर नुकसान।
आसिफ, ये डेड सिचुएशन होगी, डेड बॉल। नितिन साड़ के द्वारा इशारा, नितिन साड़ के खुद एक खिलाड़ी थे अपने जमाने में। फुल टॉस गेंद, शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्ड की गई, रनआउट का खतरा। और इसी के साथ बल्लेबाज रवि के पारी का खात्मा, अंपायर का नो बॉल का इशारा, यानी कि इससे अगली वाली गेंद होगी फ्रीट, लेकिन ये रनआउट के तौर पर। और ये नो बॉल क्यों दिया? थ्रो की वजह से, यानी कि ये गेंदबाज अब गेंदबाजी नहीं कर सकते। कुछ नहीं होगा, अंपायर का फैसला नहीं बदलेगा। रनआउट के तौर पर विकेट जा चुका है। अंपायर के ऊपर आप प्रेशर मत डाले। ये कैसे दिया अंपायर ने, ये पूछ सकते हो ये, लेकिन आपने क्यों दिया ये आर्गुमेंट नहीं कर सकते आप। नो आर्गुमेंट्स विद अंपायर। कैसे हुआ ये पूछ सकते हो, लेकिन क्यों दिया आपने, हमारा गेंदबाज ऐसा था ही नहीं, ये आप आर्गुमेंट नहीं कर सकते। क्योंकि अंपायर भगवान होते हैं क्रिकेट के मैदान पर। देखिए, आपको याद होगा सचिन तेंदुलकर ने मैकग्राथ की एक गेंद डक की थी, यानी कि जो शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी थी, उनका यह मानना था कि गेंद बाउंस होकर सिर के ऊपर से चली जाएगी, लेकिन गेंद जैसे उन्होंने डक किया उनके कंधे पर लगी थी और उन्हें एलबीडब्ल्यू करार दिया गया था स्टीव बकनर द्वारा। देखा भी नहीं था सचिन तेंदुलकर ने उस अंपायर की तरफ और उनका फैसला माना एक भगवान के तहत, और पेविलियन गए थे। और इसीलिए वो सचिन तेंदुलकर हैं, क्योंकि उनका नेचर और क्रिकेट दोनों ही अच्छा था। संदेश पार्टे, यूं ही नहीं, लोग कहते कि सचिन तेंदुलकर शायद ही कोई दूसरा बने, क्योंकि जिस नेचर के साथ 24-25 साल उन्होंने जो क्रिकेट खेला वो बहुत बड़ा। वेदांत वर्णे आपके खिलाड़ी, नो बॉल का एक ही रन है, ये एक ही रन है, पेनल्टी नहीं है यहां पर, लेकिन गेंदबाज को हटाया जा सकता है अंपायर द्वारा। संदेश पार्टे, और ये देखिए ये लंबा छक्का आया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, बल्लेबाज गैसू के बल्ले से। आठ रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। डीबीएन बनाम वेदांत वर्णे के बीच का यह मुकाबला। तो बिल्कुल एक ही ट्रैक में है ये। पब्लिक से एक फोन आया था, और ये देखिए फिर एक बार इरादा किया पक्का, और ऐसा छक्का दागा कि गेंदबाज संदेश पार्टे हुए हक्का पक्का। थ्री 360 डिग्री प्लेयर जिन्हें माना जाता है विकेट के चारों तरफ, लेकिन अभी भी कृष्णा सातपुते की बारी बाकी है। 4 ओवर में 60 का भी पीछा करने की ताकत है उनके पास। और यह रिवर्स स्वीप संदेश पार्टे जो ऑप्शनल के तौर पर आए थे काफी महंगे साबित हुए हैं। हेलो 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 18 रन और ये 19वां रन दौड़ा जा चुका है सिंगल के साथ, जो
लॉन्ग ऑन क्षेत्र पर स्टीयर हुई गेंद और ये मिसफील्ड हुई, लेकिन फायदा मिला, दूसरा रन भी चुराया और यह तीसरा रन चुराने की कोशिश, लेकिन एक ही 2 ही रन मिलेंगे और इन 2 रनों से टोटल अगर हम देखें तो पहले ओवर की समाप्ति के बाद अंपायर के सही फैसले के कारण 20 रन पर पहुंच चुकी है वेदांत वर्णे डीबीएन के खिलाफ। डीबीएन यानी कि दशरथ, भास्कर और नितिन, इन तीनों पैकर्स ने एक सपना संजोया है, खालापुर खोपोली का ये वर्ल्ड कप हम जीत कर ही लेकर जाएंगे और इसीलिए उन्होंने क्रिकेट की कायनात का कोहिनूर कृष्णा सातपुते को यह जिम्मेदारी दी है उनकी टीम को जितवाने की। लेकिन वहीं दूसरी तरफ वेदांत वर्णे के पैकर प्रभाकर देशमुख पूरी तरह से पूरी ताकत झोंकी है उन्होंने भी इस प्रतियोगिता को जीतने के लिए। अभिषेक, जिस टीम ने शक्ति ट्रॉफी जीती, जिस टीम ने जीती सुप्रीमो, उसे लाकर खड़ा किया उन्होंने इस प्रतियोगिता में। इससे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से देना। मुंबई बनाम पुणे। ये आयोजनकर्ताओं से उन्हें पूछकर किया था, बार बार पब्लिक से ये फोन आ रहा है क्योंकि ये ब्लैक ट्रैक में है खिलाड़ी, लेकिन 11 खिलाड़ियों के ब्लैक ट्रैक होने के कारण जब उन्होंने पूछा समीर जी मसूरकर को तो उन्होंने अनुमति दी थी। ये कंफ्यूजन दर्शकों के मन में था और वो कंफ्यूजन हमने दूर किया है अब। और दर्शकों का जिन्होंने मुझे फोन कर ये बात बताई है उन दर्शकों का मैं दिल से धन्यवाद देना चाहूंगा। देखिए दर्शक भी कितने चौकन्ने रहते हैं, उनकी नजरें कहां कहां पर रहती है। हेलो 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 तो गेंदबाज आसू पहले आए थे, आसिफ, उसके बाद आए संदेश पारडे और ये आया आसू। राइट आर्म ओवर द विकेट, इस गेंद को स्टीयर किया, शॉर्ट थर्ड मैन को चीरती हुई गेंद क्या डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर होगी और अंपायर का इशारा देखते हुए मैं समझ चुका हूं कि गेंद डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर जा चुकी है। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। चौबीस रन और ये देखिए ऐसा लगा मुझे लेकिन मिड विकेट के ऊपर लपक लिया। ये दूसरा करारा झटका मिला अशरफ के तौर पर वेदांत वर्णे को। टोटल बना 2 विकेट के नुकसान पर 30 रन। धन्यवाद ये देखिए फिर से एक बार, लेकिन ये ब्लैक ट्रैक है पूरी तरह से। मैं आपको बताना चाहूंगा डिजाइन शायद रेड और स्काई ब्लू है उस ट्रैक के ऊपर। आपको दिक्कत है तो आप समीर मसूरकर से मिलिए, जो दर्शक बार बार मुझे फोन कर रहे हैं। और आपके लिए जनसंपर्क कार्यालय भी खोला है समीर मसूरकर ने। तीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ये देखिए अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बल्लेबाज गैसू ने, लेकिन 22 के तौर पर सिंगल मिला और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 31 रन। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर
पहले ओवर में रन थे 20। 25 रन, बिल्कुल कंफ्यूजन दूर हो चुका है। और इसीलिए मैंने ज्ञानेश्वर पारेंगे आपसे कहा, आपका काम कमेंट्री का है, कमेंट्री करनी चाहिए। आदित्य गढ़कर हमारे स्कोरर है, कहा है आप? आइए, क्योंकि स्कोरर की निगाह उस गेंद की तरह होनी चाहिए जो आसमान में घूमते हुए भी जिसकी नजर जमीन पर हो अपने शिकार की तरफ। ऐसी निगाहों के साथ स्कोरिंग होनी चाहिए, एक एक रन कीमती है। 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, दूसरा ओवर चल रहा है। बिल्कुल, फिर से एक बार ये ब्लैक ट्रैक क्यों है, ऐसा सवाल। और मैंने आपको बताया है, आपके दिल में, मन में जो कुछ भी समस्या है उसका निवारण करने के लिए समीर जी मसूरकर ने जनसंपर्क कार्यालय खोला हुआ है। आप सुबह उनसे जाकर पूछिए कि ऐसा क्यों हुआ। टीम का टोटल 27 रन। 27 रन। डीबीएन के खिलाड़ी भी हंस रहे हैं, हंसी मजाक थोड़ा सा चाहिए, क्योंकि यह खेल है भावनाओं से जुड़ा हुआ, भावनाओं से भरपूर। क्योंकि इस खेल में अगर ज्यादा टेंशन लिया जाए तो हार्ट फेल बहुत ज्यादा का होता है। हंसी मजाक भी थोड़ा बहुत होना चाहिए। ऐसा नहीं है प्रॉपर मैच पे ही कमेंट्री हो। गेंद कहाँ गई मिड विकेट, गेंद कहाँ गई लॉन्ग ऑन, कितने रन आए, 2, कितना टोटल बना 27। ये देखिए, ये टेक्निकली करेक्ट अगर कमेंट्री होती तो शॉर्ट ऑन पुल के जरिए गेंद गई मिड विकेट क्षेत्र पर, सिंगल चुराया, सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 28। उमर, जिनके नाम से इस टीम को जाना जाता है, उमर 11, लेकिन इस वक्त ये खेल रही है वेदांत वर्णे के नाम से। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं प्रति ओवर 14 की औसत से। डीबीएन ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया डीबीएन कसरखंड, लेकिन वेदांत वर्णे की अच्छी शुरुआत हुई है। मैंने पहले ही कहा है, कहीं अगर ये 50 छूते हैं तो इस मुकाबले में कांटे की टक्कर हमें नजर आएगी। लेकिन कृष्णा सातपुते में वो ताकत है, 12 गेंदों में 50 का भी पूरा करने की। बबलू पाटिल, रवि तोड़कर, इनकी पाली में मैंने बल्लेबाजी देखी थी महेश स्पोर्ट्स क्लब खांडवे पुणे की तरफ से। अभिजीत दूधे आ चुके हैं गेंदबाजी की बागडोर को संभालने के लिए। नगर एक्सप्रेस के नाम से जिन्हें जाना जाता है, सही मायने में 12th मैन, दोनों तरफ के 12th मैन स्पोर्टिंग स्पिरिट के साथ हर पल हर क्षण की जानकारी दे रहे हैं हर खिलाड़ी के बारे में, क्योंकि वो जानते हैं आज हम एक दूसरे के खिलाफ खेल रहे हैं, कहीं एक ऐसा पैकर हमें मिलेगा, इनके 6 हमारे 5, ऐसा भी हो सकता है, तो क्यों दुश्मनी मोल ले। ये सब पैकर की दुनिया है। पैकर अगर बंद हो जाए ना तो खिलाड़ियों भी खुद के पैसे से अगर खेलना पड़ेगा ना, तब खुन्नस क्रिकेट देखने को मिलेगा। पहले से ही 17 साल से मैं देख रहा हूं, पैकर ही है मेरे जीवन के। ये देखिए, इस गेंद को निकाला, 1 रन, और शॉर्ट अच्छा कवर पर जो 1 रन निकाला, और इस 1 रन से 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। लेकिन 12th मैन ने मुझे बताया कि अफजल एक ऐसा शख्स है जो इस टीम को सुधारने के लिए, संवारने के लिए, अगर कोई पैकर ना मिले तो खुद के जेब से भी इस टीम को सुधारने के लिए पैसे डालने की ताकत रखता था। एक ऐसा शख्स अफजल, जिसे मैं जरूर सैल्यूट करना चाहूंगा, क्योंकि उनकी वजह से इन 11 खिलाड़ियों का नाम हो चुका है। 11 ही नहीं, ऐसे कई खिलाड़ियों का नाम हो चुका है जो उनके साथ खेल चुके। अफजल तेज तर्रार गेंदबाज। देखिए tenniscricket.in की क्लियरिटी।
29 रन स्ट्राइकर एंड पर गैसुद्दीन, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा, रनों को रोकने वाली गेंदबाजी हो रही है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से खेला, मिड ऑफ के ऊपर गेंद को फील्ड किया, लेकिन ये जो गेंद थी रियाज पटेल डायरेक्ट हिट मारने की कोशिश करनी चाहिए थी, लेकिन अंतिम क्षणों में ऐसा दिखाई दिया, नजर आया कि गेंद उनके हाथों से छूटी नहीं बल्कि जानबूझ के छोड़ी हो, ऐसा नजर आया जिस तरह से उन्होंने फील्डिंग का स्टैंडर्ड दिखाया। 30 रन, ये देखिए ऑन साइड के ऊपर फिर से एक बार कड़ा प्रहार डीप स्क्वायर क्षेत्र पर इस गेंद को फील्ड किया। उमर पहुंचे अपने निजी 3 के योगदान पर, टीम का टोटल 31 रन, अब जाके 31 बने हैं। ज्ञानेश्वर पारिंगे कहाँ है आप? है ज्ञानेश्वर पारिंगे भी है हमारे साथ, बिल्कुल डटे हुए हैं, और विनोद सोलंकी भी डटे हुए हैं। पिछले 7 सालों से बगैर कमेंट्री का पैसा लिए सेवाएं दी है उन्होंने, एक तपश्चर्या की है इस टूर्नामेंट के लिए। और ये देखिए रिवर्स स्वीप मारने की कोशिश की थी, पूरी तरह से चूके बल्लेबाज गैसू, टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 31। लेकिन ये बहुत ही बढ़िया ओवर है अभिजीत दूधे का, क्योंकि 4 गेंदों में महज 2 रन आ चुके हैं। 4 बजे है, लेकिन देखिए क्राउड कितना ज्यादा है, क्योंकि ये क्राउड कृष्णा सातपुते के हवा से लहराते हुए बातें करने वाले छक्के देखना चाहता है। जिस तरह बांसुरी के ताल पर भगवान कृष्ण गोपियों को नचाते थे, उस तरह ये क्राउड देखना चाहता है कि कृष्णा अपने बल्ले के ताल पर कितने गेंदबाजों को नचाएंगे। लेकिन फिलहाल 1 रन 32 पर आता हुआ टोटल, 32 रन 3 ओवर की समाप्ति के बाद चौथा ओवर लेकर कौन से गेंदबाज आएंगे? 12th मैन को मैं पूछना चाहूंगा, अगर आप कप्तान होते तो किसे देते इस स्क्वाड में से? ये नाम ढूंढ रहे हैं, ऐसा नहीं है, मैंने आपसे ऐसे ही पूछा, अगर आप कप्तान होते तो आपकी थिंकिंग बताइए, क्योंकि आपको इन खिलाड़ियों का पता है। विजय पावले जो चौथा गेंदबाज नहीं था आपके, आदित्य गडकर के फेवरेट गेंदबाज है विजय पावले। बिल्कुल 365 दिन क्रिकेट, यहाँ पर अगर देखा जाए तो ये अगर होता है तो बारिश में रबर बॉल की प्रतियोगिताएं, दुबई, कतार, कहां तक टेनिस क्रिकेट का स्टैंडर्ड पहुंच चुका है, 7 समंदर पार। बत्तीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। बिल्कुल ये व्यावसायिक खेल है अभिषेक, ये व्यावसायिक क्रिकेटर हैं, और ये क्रिकेट ऐसा नहीं है कि 20 ओवर 50 ओवर का खेला जाता है टेनिस बॉल का। 5 ओवर में आपके पास 6 भी खिलाड़ी अच्छे होना तो उससे भी टूर्नामेंट जीता जा सकता है, क्योंकि ये शॉर्ट टर्म वाला क्रिकेट है। बत्तीस रन, अब ये आसिफ आ चुके हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है। इस गेंद को निकाला था बल्लेबाज गैसू ने सिंगल के लिए। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। सोनिया जो पहले गेंदबाज थे, वो सोनिया, होता है ऐसा, कंफ्यूजन होता है बिल्कुल, लेकिन इनकी एक स्ट्रैटेजी ये भी होती है अभिषेक। हालांकि यहाँ पर हम कई खिलाड़ी देख रहे हैं जो इस टीम में हमेशा खेलते हैं, योगेश पेंडकर, पंकज जाधव, विजय पावले, लेकिन कभी कभार ये इतने खिलाड़ी लेकर आते हैं 22-24, ये खिलाड़ी इसलिए लेकर आते हैं कि सामने वाले की ताकत को ही कमजोर करे। कभी कभार ऐसा भी होता है, इनमें ये स्ट्रैटेजी होती है। कभी कभार इतना कॉन्फिडेंस होता है कि चलो 5-6 लोग जाएंगे, 4-5 इधर उधर के लेंगे, टूर्नामेंट जीतेंगे, ये भी कॉन्फिडेंस होता है। ये है व्यावसायिकता इस खेल की।
34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। अंपायर से पूछ रहे हैं, बिल्कुल आपके मन में अगर टेक्निकल कुछ बातों में का संभ्रम हो तो अंपायर से पूछना जरूरी है कि मुझे क्या करना है, क्या नहीं करेंगे तो क्या बनेगा। ये देखिए आउटसाइड ऑफ स्टंप के बाहर, अंपायर जमीन से हाथ समांतर किए, व्हाइट बॉल का इशारा हुआ। टीम का टोटल 35 रन। विकेट कीपर अंपायर को दिखा रहे हैं कि भाई देखिए कहां पर थे बल्लेबाज। रोहित शर्मा आईपीएल में पूरी तरह से घुसे थे ऑफ स्टंप के बाहर और व्हाइट बॉल दी नहीं गई थी, तब सवाल उठाए थे अंपायरिंग के ऊपर। लेकिन उस अंपायर ने यह बताया था रोहित शर्मा को कि आप इतने घुसे हुए थे कि गेंदबाज आखिरकार गेंद डाले तो कहां डाले, और आप उस गेंद के रीचेबल थे। आखिरी क्षणों में आपने स्ट्रोक नहीं खेला, यह कारण बताया गया था अंपायर द्वारा। एक रन आ चुका है 36 स्कोर कार्ड के ऊपर। तीन गेंदें इस ओवर की हो चुकी है। ये देखिए बिल्कुल हाई लेवल सामने से घुमाया इस गेंद को, मिडल स्टंप से गेंद ऑफ स्टंप के बाहर की तरफ निकली। आसिफ डीबीएन पूरी ताकत दशरथ भास्कर और नितिन ने इकट्ठा की है। डीबीएन कसरखंड, प्रभाकर पाटिल, दिनेश पाटिल, इनका बड़ा योगदान। लेकिन ये देखिए आपके पास धीरज सिंह है तो क्या हुआ, हमारे पास भी आसिफ है। उसका जवाब अच्छी गेंदबाजी का मुजाहरा, बहुत ही बढ़िया स्लॉग ओवर, डेथ ओवर में टीम का टोटल 36 रन, 36 ही रन बने हैं। देखिए अभिषेक का ये आईपीएल की धुन थी जो साठे ने बजाई थी, बाल की खाल निकालने वाले की वारे वाह। लेकिन साठे जैसे अगर मुझ जैसे इंसान पर गिरे ना तो मेरी खाल तो क्या मेरी हड्डियां भी नहीं बचेगी। टीम का टोटल 36 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। लेकिन इस ओवर की आखिरी गेंद, व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी, कितने नंबर आएंगे? 6 आएंगे तो 42 बनेंगे, 4 आएगा तो 40 बनेगा, 1 आया तो 37 बनेगा, 3 आए तो 39 बनेगा। कितना होगा इस आखिरी गेंद के ऊपर, उस वक्त ये टारगेट सेट होगा। लेकिन अंदरूनी किनारा एक ही रन मिलेगा, 36 और 1 बना 37। जीत के लिए डीबीएन के लिए 38 रनों की जरूरत। लेकिन ये रन किस प्रकार से आते हैं, कृष्णा सातपुते का बल्ला किस तरह से बोलता है, बबलू पाटिल, रवि तोड़कर, और मेरे जीवन में जितने भी मैंने बाएं हाथ के बल्लेबाज देखे उनमें से मेरा पसंदीदा बल्लेबाज बाएं हाथ का एजाज कुरैशी किस तरह इन रनों का पीछा करेंगे, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी द यंग हैंडसम एंड चार्मिंग पर्सन मिस्टर एडवोकेट, जो रस्सी को सांप और सांप को रस्सी बनाना जानते अपने शब्दों के जंजाल से, अभिषेक पाटिल। वीरेश्वर प्रीमियर लीग 2017 दिनांक 7 मे रोजी होणार आहे। खेळणाऱ्या खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे, बरोबर ग्लुकॉन डी घेऊन या आणि त्याचबरोबर सनस्क्रीन लावून या, पण ग्लुकॉन डी असणं गरजेचं आहे। शरीरातलं पाणी आणि मिठाचं प्रमाण कमी होऊन देऊ नका, यावर्षी उन्हाळा खूप वाढलाय। हवामान तज्ञ नाहीये मी, कारण कोंबडपूजा इथे अशीच केपीएल चालू होती आणि चक्कर आली म्हणून प्लेयर घरी गेला उन्हामध्ये आणि पाणी पिल्यानंतर त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला। ही रिअल फॅक्ट आहे। शरीरातलं पाणी आणि जर मीठ कमी झालं, उन्हामुळे कमी होतं, डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो, क्रॅम्प्स येऊ शकतात। अशा वेळेला तुम्हाला गरजेचं आहे आणि तुषार धुमाळ शक्यतो ही प्रीमियर लीग टाळा, कारण खूप गरमी वाढली आहे।
पुढे पुढे रबर बॉलची ठेवा पावसाळ्यात. आणि तुषार एक प्रश्न विचारतोय मी तुम्हाला. खरं तर गेली 7 वर्ष एका तपश्चर्येप्रमाणे या स्पर्धेमध्ये विना मानधन समालोचन करतायत आपले विनोद सोलंकी. त्यांच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? पण विनोद सोलंकी म्हणजे एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व या खोपोली शहरातलं. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलणं मला तरी असं वाटतं लहान तोंडी मोठा घास घेणं आहे. पण जरी ते एप्रिलच्या महिन्यामध्ये किशाला थंडी देत असतील, ऑगस्ट सप्टेंबरच्या महिन्यामध्ये किशामध्ये नक्कीच गरमी पैदा करतात. ज्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये संध्याकाळच्या टायमाला गार वातावरण असतं तेव्हा ते गरम होत असतात. तो कृष्णा और इजाज प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे फिर से एक बार अभिषेक पाटिल. हॅलो, धन्यवाद प्रवीण. विक्रोलियन संघाचा कर्णधार आणि यातून जिंकणारा कर्णधार या दोन संघादरम्यान सेमीफायनलचा सामना होणार आणि फायनल खेळणार सावरवलीच्या बरोबर. सावरवली टीम, मी नक्कीच म्हणेन की मगाशी पण मी सांगितलं, जर सावरवली टीमनं फायनल जिंकली नक्कीच तर फार मोठा इतिहास होऊ शकतो. आणि आपण बघतोय या ठिकाणी तेवढी क्षमता आहे सावरवली संघाने. भल्या संघांना नांगी टाकण्यास भाग पाडला. आजपर्यंत ज्या 24 टीम 2 रात्रींमध्ये खेळल्या त्यामध्ये सगळ्यात प्रबळ दावेदार ठरली आणि विजयी ठरली ती अर्थातच सावरवली टीम. पण आता यातून जो जिंकणार आहे तो विक्रोलियन संघाच्या बरोबर खेळणार. नक्कीच समीर मसूरकर आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आपण या तमाम प्रेक्षकांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. कारण 4 वाजून 5 मिनिटं झालेत तरी सुद्धा प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. त्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनापासून आभार आणि स्वागत. कृष्णा सातपुते तयार स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू कृष्णा सातपुतेसाठी आपण बघतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंचांचा वाईड चेंडूचा इशारा येतोय आणि या वाईड चेंडूच्या मदतीने धावसंख्येचं खातं खुलं होत आहे. ते डीबीएन कसलकंड संघाच्या 1 धाव मिळती आहे 38 धावांचा पाठलाग करताना. गोलंदाज धीरज सिंग वेगाचा बादशाह आणि यॉर्कर लाईनचा एक जबरदस्त गोलंदाज. मागच्या सामन्यात आपण बघितलं असेल धीरज सिंग ज्याने अतिशय देखणी गोलंदाजी केली. यॉर्कर लाईनचे बरेच चेंडू त्याने टाकले. तोच उंच खुरा असा गोलंदाज धीरज सिंग तयार. धीरज सिंग तयार आपण बघतोय. धीरज सिंग हा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. कृष्णा सातपुते या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता पण गोलंदाज हुशार आहे प्रवीण. हा जो धीरज सिंग गोलंदाज आहे अतिशय चाणाक्ष गोलंदाज आहे. त्याचा यॉर्कर लाईनची जी गोलंदाजी आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतो ना की मला तर याची ऍक्शन बघितल्यानंतर असं वाटतं की भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचा चालताना जसा तो टाकतो गोलंदाजी ऍक्शन थोडी वेगळी आहे पण चालताना असाच चालतो हा गोलंदाज अर्थात धीरज सिंग उंच खुरा असा गोलंदाज. अतिशय मला वाटतं राजू पाटील जे SP दादर टीम मॅनेजर आहेत आणि त्यांचा सामना या टीमच्या बरोबर होणार होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे गोलंदाज फार घातक आहेत, हे गोलंदाज फार चाणाक्ष आहेत आणि त्याच गोलंदाजाने खऱ्या अर्थाने घात केला मी म्हणेन मागच्या सामन्यात त्यांचा. पण इथे मात्र चेंडू सरळ जातोय. तर पॉइंटच्या रिझन मध्ये 1 धाव मिळते आहे ती इजाज कुरेशीला आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली आहे 3 धावा 38 धावांचा पाठलाग करताना डीबीएन कसलकंड संघाची.
डीबीएन कसलखंड आपण बघतोय गोलंदाज उंच खुरा असा अतिशय चांगला गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात तर सगळ्या प्रेक्षकांना प्रभावित करणारा हाच तो धीरज सिंग पुन्हा एकदा तयार. धीरज सिंग तयार आहे. हा चेंडू कृष्णा सातपुते अगोदरच सफल झाला होता. फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू हा म्हणता सीमा पार आणि आज चौकार. सात धावा धाव फलकावरती जबरदस्त क्लिअरिटी. आणि एखाद्या प्रेक्षकांना जर हा एखादा चेंडू मिस केला तर त्यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे पुन्हा एकदा रिप्ले बघण्याची संधी मिळते. प्रवीण यापेक्षा अजून टेनिस क्रिकेटसाठी आपण बघतोय काय. हा चेंडू यावेळेस मात्र पूर्णपणे सफल. गोलंदाज अतिशय चांगलं काम करतोय. कृष्णा सातपुतेचं जेवढं नाव मोठं आहे तेवढंच नाव मोठं आहे ते गोलंदाज धीरज सिंगचं, ज्यानं आतापर्यंत प्रभावित केलंय. आणि मी जर म्हणेन प्रवीण, आपण म्हणालात की शक्ती ट्रॉफी झाली आणि सुप्रीमो ट्रॉफी मध्ये खऱ्या अर्थानं जर हिरो कोण असेल गोलंदाजीच्या तुलनेत तर हा गोलंदाज अतिशय त्यानं प्रभावित केलं होतं. आणि या सामन्यात सुद्धा त्यानं चांगली कामगिरी केली आहे. पूर्णपणे अंकुश ठेवलाय तो फलंदाजांवरती. हा चेंडू स्ट्रेट डाइव जबरदस्त फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार आणि हा चौकार. प्रवीण, टेनिस क्रिकेट मधला एक अतिशय घातक आणि विस्फोटक फलंदाज आपण बघतोय तो कृष्णा सातपुते. धीरज सिंगने मागच्या सामन्यात एवढं प्रभावित केलं होतं. ओमकार देसाई होता, ऋषी वैद्य सारखा एक नावाजलेला खेळाडू होता, भूषण पाटील आपण बघितलं, त्यानंतर बरेच चांगले चांगले खेळाडू असताना सुद्धा या गोलंदाजाला चांगली कामगिरी केली. पण कृष्णाने मात्र आता त्याच्यावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. धावफलकावरती 11 धावा आहेत. धीरज सिंग पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू वन बाउंस सीमा पार आणि हा चौकार. प्रवीण दुगाडे आपण बघतोय हा फलंदाज कृष्णा सातपुते नावाचं जे वादळ आहे ते वादळ आता मी म्हणेन फार मोठ्या प्रमाणात चांगली कामगिरी करतोय. 13 धावांचं योगदान आतापर्यंत दिले, ज्यामध्ये 3 चौकार मारलेत. प्रेक्षकही विचार करत असतील की हाच का तो धीरज सिंग, ज्या धीरज सिंगनं मागच्या 2 षटकामध्ये अगदी प्रभावित केलं होतं. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना डोकं वर करू दिलं नव्हतं. पण कृष्णा सातपुते नावाचं औषध या ठिकाणी मात्र त्याला घातक ठरत आहे. कृष्णा सातपुते नावाचा फलंदाज इथे मात्र त्याच्यासाठी कर्दनकाळ ठरतोय. नक्कीच महाराष्ट्राचा डॉन का म्हणतात, क्रिकेटचा डॉन, टेनिस क्रिकेटचा डॉन का याला म्हटलं जातं, याचं काही उदाहरण या ठिकाणी बघायला मिळत आहे ते कृष्णा सातपुतेकडून. डीबीएन कसलखंड आणि वेदांत वर्णे, कसलखंडचे बरेच पाठीराख या ठिकाणी आलेत आपण बघतोय. आणि या ठिकाणी त्यांच्या विश्वासाला अगदी सार्थ ठरवणारी फलंदाजी बघायला मिळते आहे ती फलंदाज कृष्णा सातपुतेकडून. 15 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही येणारे 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. पण प्रवीण दुगाडे, जर या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली, 1-2 जर का विकेट मिळवल्या तर हा सामना पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो गोलंदाज. तशी कामगिरी होण्याची गरज आहे. सामन्यामध्ये अजूनही कोणी जिंकलेलं नाही. वेदांत वर्णे संघात जेवढी या सामन्यात संधी आहे तेवढीच संधी आपण बघतोय ती अर्थातच डीबीएन कसलखंड संघाला आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे. इजाज कुरेशी डावपुऱ्या हाताचा प्रवीण म्हणतोय या एक जबरदस्त आणि आक्रमक फलंदाज आहे तो इजाज कुरेशी. इजाज कुरेशी डावपुऱ्या हाताचा फलंदाज. गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज. हा चेंडू सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर नवीनचा हा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. इजाज कुरेशीला थोडासा विचार करण्यास भाग पडतोय. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावांची गरज आहे.
17 चेंडू प्रवीण बघा प्रेक्षकांची गर्दी कशी आहे. सगळे हे दर्दी प्रेक्षक आहेत कृष्णा सातपुतेचा खेळ बघण्यासाठी. मुंबई पुणे कलकत्ता UP चे खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी हे सगळे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत तर करतोय पण त्यांना धन्यवादही देतो कारण आपण 4:15 वाजले तरी या ठिकाणी जागच्या जागी स्तब्ध उभे आहात. नक्कीच परदेशातही या ठिकाणी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण बघितलं जात आहे. क्रिकेट कुठं पोहोचलंय, क्रिकेटाची महती टेनिस क्रिकेटची महती कितपर्यंत पोहोचली आहे. पूर्वी असं वाटायचं की टेनिस क्रिकेट खेळणं म्हणजे आपलं आयुष्य बरबाद करणं पण प्रवीण दुगाडे आजकाल टेनिस क्रिकेट खेळणं म्हणजे एक व्यवसाय झाला आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून काही खेळाडू एवढे चमकतात की आज आपण बघतोय त्यांचं फार मोठं नाव होतं. त्यामुळे एक कृष्णा सातपुते धावफलकावरती धावा आहेत त्या 16 अजूनही 22 धावांची गरज आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि त्यामुळे बऱ्याच आता प्रेक्षक जे मॅच बघतात त्यांना सुट्ट्या आहेत आणि नक्कीच आणि आजच्या मॅचेस आजच्या ज्या टीम्स आहेत त्याही ताकदीच्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी आपण या ठिकाणी बघतोय. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. गोलंदाज तयार. नवीन खंडाळा एंड कडून मारा करतो. नवीन पूर्णपणे सफल झाला. नवीन मात्र या ठिकाणी कृष्णा सातपुतेची दांडी उद्ध्वस्त केली. जबरदस्त लाईन लेंथ आणि कृष्णा बाद. प्रवीण दुगाडे कृष्णा सातपुते जसा बाद झाला हालचाल सुरू झाली प्रेक्षकांची. प्रेक्षकांनी आता ओळखलं की या सामन्यामध्ये कृष्णा सारखा एक ताकदवान फलंदाज बाद झालाय पण अजूनही सामन्यात रंगत निर्माण होणार आहे. सामना शेवटपर्यंत चांगला होणार आहे. सामन्यामध्ये अजूनही कोण जिंकणार आणि कोण हारणार हे सांगणं कठीण आहे. इजाज कुरेशी मैदानावर. प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय थोडीशी कमी झाली आहे. नवीन फलंदाज बबलू पाटील आता मैदानावरती येतोय. बबलू पाटील आणि इजाज कुरेशी. प्रेक्षकांनी हळूहळू आता रस्ता घरचा पकडलाय पण प्रवीण एवढं 4 वाजेपर्यंत जागरण करून अर्ध्या रस्त्यात त्यांना जर समजलं की आज सामना असा झाला तर ते म्हणतील 4 वाजेपर्यंत जागरण आमचं वाया गेलं. कारण असा सामना आपण नेहमी बघतो ज्या वेळेस असे सामने ज्यावेळेस प्रेक्षक सोडतात आणि एवढा सामना चांगला होतो की त्यांना पश्चाताप होतो. असा सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना संपेपर्यंत तरी प्रेक्षकांनी जाऊ नये. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे षटकातले पण धावा करायच्या त्या 22. बबलू पाटील आपण बघतोय प्रवीण दुगाडे जे महाराष्ट्र पोलीस म्हणून नक्कीच कार्यरत आहेत पण इथे त्यांच्यावरती जबाबदारी. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बबलू पाटील बाद. प्रवीण नक्कीच डीजे मास्टरचा आपण या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त केला पाहिजे. 1 मे 1960 साली आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आज महाराष्ट्र दिन आहे. खऱ्या अर्थानं डीजे मास्टरनं महाराष्ट्र बद्दल हे जे गीत लावलं त्याबद्दल त्यांना आपण धन्यवाद देऊया. पण तिकडे एक DBN कसलकंठा जो फॅन आहे त्याची आपण हेअरस्टाईल जर बघितली तिकडे तर त्यांनी आपल्या हेअरस्टाईल वरती DBN हे नाव कोरलेलं आहे. नक्कीच आपण बघतोय त्यालाही आपण धन्यवाद देऊया. छोटासा मुलगा ज्यानं DBN नावानं जो संघ खेळतोय ती हेअरस्टाईल बघायला मिळते. बाद होणारा फलंदाज बबलू पाटील. नवीन फलंदाज पप्पू ऑन हॅट्रिक. पप्पू नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. स्ट्रायकर एंडला इजाज कुरेशी आणि गोलंदाजीसाठी नवीन
मागच्या सामन्यात नवीन पेक्षा चांगली कामगिरी केली होती, 2 षटकं फेकली होती धीराज सिंगनं, पण या सामन्यात मात्र चांगली कामगिरी करतो नवीनचा हा चेंडू वेगानं टाकलाय, या चेंडूला हलक्या हाताने कट केला पॉइंटच्या रिझन मध्ये. एक धाव मिळते फलंदाज इजाज कुरेशीला आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती 17 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे, अजूनही 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकातला माझा वाटतं शेवटचा चेंडू बाकी असावा आणि येणारी 2 षटकं म्हणजे 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची गरज आहे. 13 चेंडू 21 धावा. तमाम प्रेक्षकांना असं वाटलं होतं की कृष्णा सातपुते या टीम मध्ये, कृष्णा सातपुते हा सामना लवकर संपून जाणार, पण आता हा सामना शेवटपर्यंत येतोय की काय असा प्रश्न तमाम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालाय. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, ज्या खेळामध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. आजपर्यंत आपण बघतोय भारतीय संघाचा मोहम्मद अझरुद्दीन, त्यानंतर सौरभ गांगुली आणि त्यानंतर जर सगळ्यात सफल करणार आपण बघितला टेस्ट T20 आणि वन डे मध्ये तर विराट कोहली. पण त्याच विराट कोहलीच्या RCB टीमला IPL मधनं बाहेर निघावं लागलं, याचं नाव क्रिकेट आहे. हा चेंडू यावेळेस विकेट किपरला चकवा देतोय नवीनचा हा चेंडू. पप्पू स्ट्रायकर एंडला उभा होता. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर की धावा त्या 17, शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे 21 धावांची DBN कसलकंड संघाला. खरं तर अभिषेक महाराष्ट्र दिन आहे आज. महाराष्ट्राची शौर्याची परंपरा सांगणारे राजे शिवछत्रपती महाराज. महाराष्ट्रामध्ये जो सण उत्साहात साजरा केला जातो तो गणेशोत्सव, म्हणजे गणपतीची गाणी, राजा शिवाजी महाराजांवर गाणी खरं तर वाजवायला हवी DJ मास्टरनं, ज्यांनी खऱ्या अर्थानं 86 वर्ष मराठी माणसासाठी काम केलं. ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील गीतं वाजवायला हवीत. आता ज्या गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही रडवलं होतं, ते ए मेरे वतन के लोगो हे गाणं खरं तर वाजवायला हवं. त्याचबरोबर महाराष्ट्र ज्यांनी संतांची परंपरा दिली त्या संतांचे अभंग वाजवायला हवेत. त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृतीशी नाळ जोडलेली लावणी एखादी वाजवायला हवी DJ मास्टरने. आणि अशी गीतं जेव्हा वाजवतील त्यावेळी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिनाचा फेवर या संपूर्ण प्रेक्षकांना येईल. प्रवीण नक्की आपला म्हणणं रास्त आहे, पण सामन्यात आता पुन्हा एकदा रंगत निर्माण होतीये. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज आहे. 21 धावा 12 चेंडू. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. मला मैदानावरती पप्पू आणि इजाज ही जोडी मैदानावरती आहे, पण गोलंदाज कोण येणार यासाठी मात्र टीम मीटिंग सुरू आहे. चला टाइमपास नको आहे. वेदांत वर्ण टीम आपल्याला विनंती आहे, यानंतर अजूनही 2 मॅच या ठिकाणी होणं बाकी आहे. 2 मॅच अजूनही शिल्लक आहेत. वेदांत वरणे धन्यवाद DJ. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार
धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. जबरदस्त गीत या ठिकाणी लावलं गेलं ते डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत त्या 23. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी झेल पकडण्याची एक संधी होती क्षेत्ररक्षकाला, पण त्याच्या हातातनं हा झेल पकडण्यामध्ये अपयश आलं आणि सामना आता थोडासा कठीण झाला. इजाज कुरेशी न मारलेला षटकार, या षटकानं चित्र बदलवलंय सामन्याचं. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, मला वाटते 11 आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 15 धावांची. संदेश नवीन गोलंदाज असिफ तयार. इजाज कुरेशीसाठी हा चेंडू आपण बघतोय. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, असिफचा सुंदर चेंडू. यावेळेस मात्र स्वतःला सावरला असिफनं. चांगला सामना बघायला मिळतोय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे. तर डीबीएन कसलखंड संघाला 10 चेंडू 15 धावा. 10 चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाज असिफ तयार. हा चेंडू चांगला फटका स्कॅरकट मारलाय. चेंडू दरम्यान आणि पॉइंट डोक्यावरून सीमा रेषे पलीकडे. इजाज कुरेशीच्या बॅटमधला दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सुंदर सुंदर गीत लावली जात आहेत. 105 हुतात्म्यांना जेव्हा बलिदान द्यावं लागलं तेव्हा त्यावेळेस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थानं आज आपण बघतोय 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि आता 2017. पण या ठिकाणी धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. अजूनही 11 धावांची गरज आहे. अजूनही 11 धावांची गरज आहे. इजाज कुरेशीची विकेट. इजाज कुरेशीचा झेल या सामन्यामध्ये कदाचित अडचणीला ठरू शकतो का? तो प्रयत्न या सामन्यामध्ये केला गेला पाहिजे होता का, असा प्रश्न आता पडला असेल. तो वेदांत 11 वरणे संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या मनात. शेवटचे 9-8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धावांची. 8 चेंडू 10 धावा. गोलंदाज असिफ तयार आहे. आपण बघतोय असिफनं या षटकामध्ये थोडस महागडं षटक फेकलंय. असिफनं धावा खर्च केल्या आतापर्यंत 11, जिथे 12 चेंडू आणि गरज होती जिंकण्यासाठी 21 धावांची, तिथे थोडस कठीण काम केलं. गोलंदाज असिफनं दिलेलं 10 धावा. एक षटकार एक चौकार. मित्र म्हणजे क्षेत्ररक्षकाला त्या चेंडूला अडवणं पाहिजे होतं, तर तिथे कुठेतरी सामना बदलू शकला असता. पण तिथे प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि स्थिती बिकट झाली आहे. पण अजूनही काही बिघडलं नाहीये. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू 10 धावा. पण बघतोय सामना चांगला होतोय. सामन्यात रंगत निर्माण होतीये. कोण जिंकणार? वेदांत 11 वरणे जिंकणार की डीबीएन कसलखंड संघ या सामन्यात बाजी मारणार? हे सांगणं अजूनही शेवटपर्यंत कठीण आहे मित्र म्हणेन. हा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने कट केलाय. सरळ चेंडू तडम्याला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय. 1 धाव मिळतीये. स्ट्रायकर यांच्या पप्पून ओळखलाय. इजाज कुरेशीची जर बॅट चांगली या ठिकाणी तळपली आहे तर इजाज कुरेशीच्या वाटाला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. या 1 धावेच्या बरोबरीनं 38 धावांचा पाठलाग करताना धावा येत आहेत त्या 9. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा. शांत वातावरण. सगळे प्रेक्षक अगदी 4:30 पहाटेचे 4:30 वाजलेत तरी सुद्धा खचाखच भरलेलं आहे मैदान. तमाम प्रेक्षकांचं मी खऱ्या अर्थानं या नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये मनापासून स्वागत करतो. एवढे प्रेक्षक या ठिकाणी संख्येने उपस्थित आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. हा चेंडू यावेळेस फाईनल जातोय आणि हा चौकार वेदांत 11 वाडा संघासाठी कदाचित कर्दन काळ ठरू शकतो. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावा. वाडा बोललो मी. प्रवीण दुगाडे हॅलो. धन्यवाद डीजे. वेदांत 11
वरणे मी चुकून वेदांत 11 वाडा बोललो होतो, कारण आपण बघतो नेहमी वेदांत 11 वाडा ही टीम मोपाळामध्ये नेहमी असते, पण इथे वेदांत 11 वरणे टीम थोडीशी बॅकफुटला गेली की काय. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. विक्रोलियंट संघाला आम्ही विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे. अमोलजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी या प्लीज. यातून जो जिंकणार तो विक्रोलियंट संघाच्या बरोबर सेमीफायनल खेळणार आणि जो त्यातून जिंकणार तो सावरोळी संघाबरोबर फायनल खेळणार. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. सावरोळीचा खेळ बघण्यासाठी बरेच प्रेक्षक आलेत. सगळे या परिसरातले प्रेक्षक सावरोळीचा खेळ बघण्यासाठी आलेत. कृष्णा सातपुतेचा खेळ बघण्यासाठी आलेत. इजाज कुरेशीची फलंदाजी, धीरजची गोलंदाजी, नवीनची गोलंदाजी. पण या सामन्यामध्ये कुठेतरी क्षेत्रखंड थोडंसं खराब होत आहे, ते वेदांत 11 वरणे संघाचं. नक्कीच या टीमचे जे पॅकर्स आहेत प्रभाकरजी देशमुख, पण क्रिकेट आपण बघतोय क्रिकेटमध्ये अजूनही तसं काही घडलेलं नाहीये. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 5 धावा तसा कमी नाही आहेत. मी म्हणेन तुषार, या 5 धावा ही रोखल्या जाऊ शकतात, पण स्टंप टू स्टंप गोलंदाजी, अटॅकिंग मारा, पिकट मारा केला तर या धावा रोखल्या जाऊ शकतील. पप्पू पाटील आणि इजाज कुरेशी ही जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडला पप्पू आणि नॉन स्ट्रायकर एंडला इजाज. पप्पू आणि इजाज. गोलंदाज सौरव. शेवटचा गोलंदाज सौरव. डाकुरे हाताचा गोलंदाज सौरवनं या चेंडूला यॉर्कर लाईनचा करण्याचा प्रयत्न केला, पण चांगली फलंदाजी, डोक्यानं खेळ केलाय. पप्पूनं ओळखलंय की इजाज चांगली खेळी करतोय. इजाजनं या सामन्यामध्ये चमकदार फलंदाजी केली आहे, त्यामुळे या निर्णायक क्षणी सुद्धा इजाजच्याच वाट्याला बॅटिंग आली पाहिजे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज आहे. तर डीबीएन कसरकंड संघाला विजयासाठी 5 चेंडू 4 धावा. बरोबरीसाठी 3. विशाल पाटणुसकर, जे इजाज कुरेशीचे फार मोठे फॅन आहेत, विशाल पाटणुसकर. इजाज कुरेशीने त्यांच्या म्हणजे पसंतीची खेळी आतापर्यंत केली आहे. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पर्याज प्रवीण दुगाडे हा जर का डीबीएन कसरकंड संघाला सामना जिंकला तर जे 2 पराभव त्यांना म्हणजे पत्करावे लागले या संघाच्या विरोधात खेळताना, त्यातून कुठेतरी सुटकेचा श्वास सोडतील डीबीएन कसरकंड संघ. पण हा चेंडू दरम्यान आणि पॉइंटच्या मधून सीमा रेषे पलीकडे इजाज कुरेशीने मारलेला विजयी चौकार. यानंतरचा होणारा सामना विक्रोलियंट्स आणि डीबीएन कसरकंड. हॅलो डीजे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट इजाज कुरेशी याला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी दिला जाईल तो इजाज कुरेशीला, आणि या सामन्यासाठी आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. बाबू शेठ केदारी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. बाबू शेठ केदारी, संदेश यादव आणि बाबू शेठ केदारी. चला दोन्ही टीम्स ना यायचं लगेच. विक्रोलियंट्स आणि डीबीएन कसलकंड लगेच या प्लीज. डीबीएन कसलकंड आणि विक्रोलियंट्स आपण टॉस करण्यासाठी या. हॅलो, धन्यवाद. धन्यवाद अभिषेक पाटील साहेब, अतिशय सुंदर समालोचन केलं, अतिशय सुंदर सामना.